नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट जेव्हा सुरू झालं तेव्हापासून तेजी होती। दुपारी 1 नंतर मात्र मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे घसरण झालेली आहे। तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 52 पॉईंटने वाढून 80,717 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 26 पॉईंटने वाढून 24,613 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएससी रिअलिटी इंडेक्स 1.62% आणि बीएससी फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स इंडेक्स 0.89% नी वर आहेत। बीएससी इन्फ्रा इंडेक्स 0.63% नी खाली आहे। बीएससी मिड कॅप इंडेक्स 0.29% नी खाली आहे। बीएससी स्मॉल कॅप इंडेक्स 0.34% नी वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। कोल इंडिया 2.95%, बीपीसीएल 2.65%, हिंदुस्तान युनिलिव्हर 2.60%, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट 2.39% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। श्रीराम फायनान्स 2.39%, डॉक्टर रेड्डीज लॅब 2.19%, कोटक महिंद्रा बँक 2.07%, अल्ट्राटेक सिमेंट 1.48% अशी घसरण आहे। आज बजाज ऑटो सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। एफआयआयने 1271 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 529 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। उद्या शेअर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे आपण गुरुवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।